कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वा, अभिनंदन, मस्त, खूप छान खेळ खेळलीस। मला काय वाटतं माहितीये का, की सिरियल मधल्या तमाम खलनायिकांनी तुझ्याकडे क्लास लावायला पाहिजे। मस्त कारस्थान केलं होतंस, तनयाला त्रास देण्यासाठी केलंच नाही सगळं। आई काय बोलताय तुम्ही? मी असं का करेन? मी शत्रू नाहीये तिची। शत्रू नाहीच आहेस तू मित्र बनून केसाने गळा कापणारी आहेस। भावाभावांमध्ये भांडणं लावलीसच, आता जावांनाही सोडू नकोस। मला माहितीये ग तुझ्या डोक्यामध्ये काय आहे ते। काय सांगावं, तूच तिला पिझ्झा खायला सांगितला असशील, कदाचित आणूनही दिला असशील। त्याचं महत्वाचं कारण म्हणजे तनयाला मूल झालेलं तुला नकोय। आई तुम्ही माझ्यावर वाटेल ते आरोप करताय। छान साळसूतपणाचा आव आणतेस। तरी सुद्धा तुझ्या मनात नेमकं काय ते माहितीये मला। तुला ही भीती आहे की जर तनयाला मुलगा झाला तर ठाकूरांच्या या प्रॉपर्टी मधली दमडी सुद्धा तुला आणि तुझ्या बहिणीला मिळणार नाही। नाही वाई, तुम्ही मला मी आहे इतक्या सहजासहजी मी ठाकूरांची इस्टेट तुला आणि तुझ्या बहिणीला घशात घालू देणार नाही। मी आहे, भले त्या मोठ्या गुरुमातेची तू लाडकी असशील, पण मी आहे। आई सॉरी, पण ज्याने कोणी तुमचे कान भरलेत ना माझ्या विरुद्ध, त्यांना असं वाटलं असेल की तुम्ही मला हे सगळं बोलल्यानंतर मला त्रास होईल, मी खचून जाईन, या सगळ्याचा माझ्यावर परिणाम होईल। पण आई खरंच सांगते, असं काहीच होणार नाही। कारण मी तुम्हाला याआधीही सांगितलं, माझ्या मनात असली कुठलीही भावना नाही। मी फक्त आपल्या घरच्यांच्या भल्याचा विचार करते। प्रॉपर्टी नको आहे मला, खरंच। आणि याची काळजी वाटते मला। धाकटी सून आहे या घराची, जाऊ आहे माझी, तिच्या बरोबर असं का वागेल? हो, कधी ना कधी तुझा खरा चेहरा घरच्यांच्या समोर येईलच। पण मला एक सांग, तुला जर खरंच तनयाची काळजी होती तर तिच्याकडे लक्ष का नाही दिलंस तू? म्हणजे तिने पिझ्झा आणला कधी, तो रूम मध्ये नेला कधी, तो खाल्ला कधी, तुझं लक्ष कुठे होतं? आणि त्या बाहेरच्या खाण्याने तिला आणि बाळाला काही कमी जास्त झालं असतं म्हणजे मग केवढ्याला पडलं असतं ते? आई नक्की हे सगळं काय झालंय आणि कुणी केलंय याचा शोध तर मी लावूनच राहणार। येते। करता धरता तर तूच आहेस। तू काय वेगळा शोध लावणार आहेस? तू खेळ खेळणार आणि आमचं माकड बनवून गंमत बघत बसणार। एकच लक्षात ठेव, जर तनयाला यामुळे काही कमी जास्त झालं तर माझ्यासारखी वाईट बाई पाहिली नसशील तू। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।